वेलकम टू एम जी शेख इंग्लिश अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण डिग्री ऑफ कंपॅरिझन हे पूर्ण चॅप्टर संपवलेलं आहे. या चॅप्टरमध्ये डिग्री ऑफ कंपॅरिझनवर जे विविध जिल्ह्यात तलाठीवर प्रश्न विचारलेले आहेत ते आपण सोडून घेणार आहोत. तर चला बघूयात डिग्री या चॅप्टरवर PYQ. तर बघा, आता पहिला प्रश्न विचारला आहे डिग्रीवर, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू कंपॅरेटिव्ह डिग्री. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे दिलेलं वाक्य कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला? कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग इंडिया इज वन ऑफ द हॉटेस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड. ही रचना लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य वन ऑफ द ने सुरू होतं, जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य कशाने सुरू होतं? वन ऑफ द ने, तर त्यानंतर येणारं नाउन हे काय असतं? नाउन हे प्ल्युरल असतं. बरोबर आहे. त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री कशी करतो आपण? त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री आपण करतो, त्याची सुरुवात आपण करतो म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री करताना आपण दॅन मोस्ट अदर किंवा दॅन ऑल अदर वापरतो. पॉझिटिव्ह डिग्री करताना आपण सुरुवात कशी करतो? पॉझिटिव्ह डिग्री करताना त्याची सुरुवात आपण व्हेरी फ्यूने करतो व त्यानंतर प्ल्युरल नाउन घेऊन वर्ब देखील काय घेतो? प्ल्युरल घेतो. लक्षात घ्या. अशा प्रकारचे आपल्याला काय विचारलं आहे? कंपॅरेटिव्ह विचारलं आहे. बरोबर आहे. मग दॅन मोस्ट अदर ज्या भागात येईल आणि त्यानंतर प्लस काय येईल? प्ल्युरल नाउन येईल, ते आपलं उत्तर असेल. कारण कंपॅरेटिव्ह विचारलं आहे ना आपल्याला. बघूयात मग. हां, व्हेरी फ्यू कंट्रीज इन द वर्ल्ड आर ॲज हॉट ॲज इंडिया. ही कोणती डिग्री झाली? PD झाली. आपल्याला काय विचारलं आहे? काय विचारलं आहे आपल्याला? कंपॅरेटिव्ह विचारलं आहे. बरोबर. म्हणजे हे त्याचं उत्तर येणार नाही. दुसरं, इंडिया इज हॉटर दॅन एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड. जेव्हा वाक्य वन ऑफ द ने सुरू होतं तेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन मोस्ट अदर वापरतात. इथे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन एनी अदर वापरला आहे म्हणून हे देखील त्याचं उत्तर येणार नाही. मग तिसरं वाक्य बघा, इंडिया इज हॉटर दॅन मोस्ट अदर कंट्रीज इन द वर्ल्ड. आता इथे बघा, इंडिया इज हॉटर दॅन मोस्ट अदर कंट्रीज. काय सांगितलं होतं? दॅन मोस्ट अदर असेल आणि त्यानंतर अनेक वचनी नाऊन असेल तर ते आपलं उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. लक्षात आलं? या प्रश्नाचं दिलेल्या वाक्याच्या सुपरलेटिव्ह डिग्रीचं करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य कोणतं आहे? हे आहे. डन. नेक्स्ट. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं 3. पुढे प्रश्न क्रमांक 2 बघा. मुंबईज रोड्स आर बेटर दॅन ऑफ कलकत्ता. इथे मुंबईच्या रस्त्यांची तुलना केलेली आहे. कशांची तुलना केली आहे? रस्त्यांची तुलना केली आहे. जेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तुलना समान भागाची करायची असेल तेव्हा सिंग्युलरसाठी म्हणजे सिंग्युलर नाऊनसाठी आपण दॅन नंतर काय घेतो? दॅन नंतर दॅट ऑफ घेतो. दॅट ऑफ कशासाठी? सिंग्युलर नाऊनसाठी. आणि प्ल्युरल जर असेल, प्ल्युरल नाऊन असेल तर त्याची तुलना करण्यासाठी दॅनच्या नंतर काय घेतो? दोज ऑफ घेतो. बरोबर आहे. आता इथे रोड्स आहे, मग तो एकवचनी आहे का अनेकवचनी आहे? तो आहे अनेकवचनी आहे. मग दॅन नंतर येथे काय यायला पाहिजे? दोज यायला पाहिजे. कारण रोड्स अनेकवचनी आहेत म्हणून दोज यायला पाहिजे. मग वाक्यात तुम्हाला 4 ऑप्शनमध्ये दोज कुठे दिसत आहे? पहिल्या वाक्यात फॉर आहे, दुसऱ्या वाक्यात दोज आहे, तिसऱ्या वाक्यात मेनी आहे, चौथ्या वाक्यात बेस्ट आहे. मग याचं उत्तर आलं 2. हे सगळं झालेलं आहे आपलं व्यवस्थित. डन. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 3 बघा. फिल इन द ब्लँक्स. शी लुक्स डॅश डॅश दॅन शी इज. म्हणजे तिचं जेवढं वय आहे त्यापेक्षा ती अधिक सुंदर दिसते. तर इथं दॅन आला आहे. बरोबर आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह सोबत काय वापरतो? मच प्लस पॉझिटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह वापरतो. डन. मग आता इथं बघा, आता मच यंग बरोबर आहे. मोर यंग नाही वापरत आपण, लक्षात घ्या. त्याऐवजी यंगर आपण वापरणं, हे डबल कंपॅरेटिव्ह आहे म्हणून चूक आहे. व्हेरी यंग, व्हेरी हा कशासोबत येतो?
पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपण व्हेरी वापरतो, लक्षात घ्या. मग याचं उत्तर काय येणार? मच यंग येणार, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं होतं मच हा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे, तर व्हेरी हा पॉझिटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे. लक्षात घ्या, हा डबल कंपॅरेटिव्ह येणार नाही, कारण ज्या वाक्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये किंवा ज्या ॲडजेक्टिव्हला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ER लागलेला असतो म्हणजे तो रेग्युलर असतो, रेग्युलर असताना त्याला परत मोर येत नाही, आला तर ते ऑप्शन चूक असतो. डन. येस. मोर यंग केव्हा आलं असतं? जेव्हा एकाच व्यक्तीच्या 2 गुणांची तुलना आपण करतो त्यावेळेस मोर यंग आलं असतं, लक्षात घ्या. डन. पुढे नेक्स्ट, मग याचं उत्तर आलं मच यंग. प्रश्न क्रमांक 4 बघा. मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. द बिगेस्ट सिटी म्हणजे एकमेव असं दाखवलं आहे. मुंबई हे भारतातलं सर्वात मोठं शहर आहे. चेंज द डिग्री म्हटलं आहे, म्हणजे याचं जर आपण आता हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ती सुपरलेटिव्ह डिग्री आहे. वन ऑफ दचा प्रकार असतो, वन ऑफ दचा प्रकार असतो सुपरलेटिव्हमध्ये. दुसरं विदाऊट वन ऑफ दचा असतो, विदाऊट वन ऑफ दचा प्रकार असतो. तिसरा निगेटिव्ह सेंटेन्स असतो आणि चौथा प्रकार असतो ऑफ ऑलचा. बरोबर आहे. म्हणजे यांचं वैशिष्ट्य काय आहे लक्षात घ्या. वन ऑफ दच्या रचनेत प्लुरल नाऊन येतं, म्हणजे अनेकांपैकी एक असं येतं. विदाऊट वन ऑफ द म्हणजे हे पॉझिटिव्ह सेंटेन्स असतं, म्हणजे याचा अर्थ असतो ओनली वन म्हणजे एकमेव. याचा अर्थ काय? ओनली वन. यासोबत काय येतो? सिंग्युलर नाऊन येतो, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे एकमेव असा त्याचा अर्थ आहे. निगेटिव्हमध्ये काय येतो? नॉट ऑल अदर किंवा आपण काय म्हणतो इतरांपेक्षा जास्त नाही ते येतं. आणि ऑफ ऑलमध्ये काय येतं? ऑफ ऑलसोबत देखील काय येतं? सर्वात. याच्यासोबत देखील काय येतं? प्लुरल नाऊन येतं, लक्षात घ्या. याच्यासोबत देखील काय येतं? प्लुरल नाऊन येतं. मग लक्षात घ्या, आपल्याला कोणता प्रकार विचारला आहे? हा विचारला आहे. बरोबर आहे. मग याची आपण कंपॅरेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह डिग्री करताना कसं लिहितो? लक्षात घ्या. इथं जर विचारलं आहे आपल्याला, काय विचारलं आहे? मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. याची सुरुवात म्हणजे बघा, सुपरलेटिव्ह डिग्री ती झाली. याची कंपॅरेटिव्ह करताना मुंबई इज बिगर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. ही कोणती झाली? ही झाली CD. ही झाली कंपॅरेटिव्ह डिग्री. याची पॉझिटिव्ह डिग्री कशी येणार? नो अदर सिटी, एकमेव आहे ना. नो अदर सिटी इन इंडिया. नो अदर सिटी आहे, एकवचनी आहे, म्हणून क्रियापद देखील एकवचनी येणार. नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज बिग ॲज मुंबई, असं त्याचं उत्तर येईल. मग या दोनपैकी कोणता पर्याय तेथे दिलेला आहे ते आपण बघूयात. या दोनपैकी, कारण दिलेलं वाक्य सुपरलेटिव्हज आहे. मग त्यांनी विचारलं आहे करेक्ट सेंटेन्स विचारलं आहे. काय विचारलं आहे त्यांनी? चेंज डिग्री विचारलं आहे. मग तिथे पर्याय कोणते कोणते? ह्या दोनपैकी कोणतं आहे ते बघूयात. ऑल सिटीज इन इंडिया आर ॲज बिग ॲज मुंबई, एकमेव आहे म्हणून अनेकवचनी येणार नाही, लक्षात घ्या. अ फ्युअर सिटीज, अनेकवचनी येणार नाही, लक्षात घ्या. नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज बिग ॲज मुंबई इज येईल, कारण एकवचनी आहे म्हणून हा क्रियापद शेवटी घेतलेला आहे. बरोबर. इंडिया हॅज नो लेस सिटीज, काहीच गरज नाही, लक्षात घ्या. मग कोणतं उत्तर आलं? नो अदर आलं. आपलं होतं का पहा बरं. नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज बिग ॲज मुंबई, कंसात आपण इज एकवचनी म्हणून इज घेतो, तो कन्सिडर असतो, इथे कन्सिडर गृहीत धरायचा. डन. आलं का मग बघा. मग त्यापैकी कोणता पर्याय आला? मग त्याचं उत्तर आलं 3. डन. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आलं 3. पुढे प्रश्न क्रमांक 5. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड ऑर फ्रेज. करेक्ट वर्ड ऑर फ्रेज म्हणजे तो ॲडजेक्टिव्हशी संबंधित असेल. माय व्ह्यूज आर डिफरंट. माय व्ह्यूज आर डिफरंट फ्रॉम येतं, पहिली गोष्ट लक्षात घ्या. मग तिथं कुठं तुम्हाला ऑप्शन देतो? डिफरंट फ्रॉम यू. यू नाही येणार, कारण इथे व्ह्यूज आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. व्ह्यूज आहे म्हणजे यू नाही येणार, तो चुकलेला आहे. तिथे पॉझिटिव्ह प्रोनाउन यायला पाहिजे, लक्षात घ्या. दॅन यू नाही. फ्रॉम योर्स ही बरोबर आहे. फ्रॉम योर्स, योर्सचा अर्थ युअर ओपिनियन असा होतो. काय होतो? असा अर्थ होतो.
किंवा युअर व्ह्यूज असं काय होतो, व्ह्यूज असा होतो, लक्षात घ्या. डन. बघा ते व्यवस्थित हे तुमच्या लक्षात येईल. डन. मग इथं आपण तुलना कशाची करतोय, व्ह्यूज, बरोबर आहे का, प्रोनाऊनची तुलना करतोय, नाही मतांची तुलना करतोय आपण. मग इथे काय येईल, युअर ओपिनियन म्हणजेच काय, युअर्स, किंवा युअर व्ह्यूज म्हणजेच काय, लक्षात आलं, फ्रॉम युअर्स म्हणजेच काय, युअर व्ह्यूज, लक्षात घ्या. डन. दॅन युअर्स नाही येणार, कारण डिफरंट फ्रॉम असतं, डिफरंट दॅन नसतो, लक्षात घ्या. मग याचं उत्तर काय येईल, फ्रॉम युअर्स. डन. मग प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आलं 3. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6 बघा, चेंज इंटू कंपॅरेटिव्ह डिग्री, तलाठी औरंगाबाद 2014. हे मी वाचत नाही मुद्दामून, लक्षात घ्या, कारण तुम्हाला ते माहीत आहे कोणत्या वर्षी ते विचारलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यात विचारलेले आहेत. आता इथे बघा, व्हेरी फ्यू टाउन्स इन इंडिया आर ॲज रिच ॲज बॉम्बे. व्हेरी फ्यू टाउन्स, जेव्हा वाक्य व्हेरी फ्यूने सुरुवात होतं, लक्षात घ्या, जेव्हा वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कशाने सुरुवात होतं, व्हेरी फ्यूने सुरुवात होतं, तर लक्षात घ्या, तर त्याचं कंपॅरेटिव्ह करताना लक्षात घ्या काय येईल, त्याचं कंपॅरेटिव्ह करताना दॅन मोस्ट अदर प्लस प्लुरल नाउन आणि सुपरलेटिव्ह डिग्री करताना काय येईल, वन ऑफ द प्लस प्लुरल नाउन. मग बघूयात, मग यामध्ये यापैकी कोणतं दिलेलं आहे ते बघूयात. नो अदर ते येणार नाही, कारण अनेक वचनी आहे. बॉम्बे इज रिचर फ्रॉम एनी अदर टाउन्स, एनी अदर नंतर अनेक वचनी नाम येत नाही, लक्षात घ्या. बॉम्बे इज वन ऑफ द रिचेस्ट टाउन्स, सांगितलं ना, वन ऑफ दची रचना प्लस अनेक वचनी नाउन इन इंडिया. बॉम्बे इज रिचर दॅन मोस्ट अदर टाउन्स इन इंडिया. बॉम्बे इज रिचर दॅन मोस्ट अदर टाउन्स इन इंडिया, म्हणजे हे देखील बरोबर आहे. म्हणजे हे 2 ऑप्शन आहेत, ABCD आहे का पुढे, बघा, व्हेरी फ्यू टाउन्स इन इंडिया आर ॲज रिच ॲज बॉम्बे. बॉम्बे इज वन ऑफ द रिचेस्ट टाउन्स इन इंडिया. चौथं, बॉम्बे इज रिचर दॅन मोस्ट अदर टाउन्स इन इंडिया. बोथ ऑप्शन्स आर राईट, लक्षात घ्या. हा प्रश्न कॅन्सल तर झाला असेल, कारण दोन्ही ऑप्शन बरोबर, पॉझिटिव्ह पण आपलं कंपॅरेटिव्ह पण आहे आणि सुपरलेटिव्ह पण आहे, बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहेत. ठीक आहे, नाही तर काहीतरी टायपिंगमध्ये गोळ झाला असेल, पण जिल्हा निवड समितीने जर हे दोन्ही ऑप्शन दिलेले असतील तर हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत, कारण हा कोणता झाला, सुपरलेटिव्ह डिग्री. आपल्याला काय सांगितलं त्यांनी, हो सॉरी, कंपॅरेटिव्ह डिग्री सांगितलं त्यांनी, बरोबर आहे. मग कोणतं येईल, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय पाहिजे तुम्हाला सांगितलं होतं, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय येणार, काय सांगितलं होतं, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन मोस्ट अदर प्लस प्लुरल नाउन असं त्यांनी सांगितलं होतं. मला असं वाटलं फक्त डिग्री सिलेक्ट करा, त्यामुळे तिची सुपरलेटिव्ह पण येते आणि कंपॅरेटिव्ह पण येते. मग कंपॅरेटिव्हमध्ये काय पाहिजे, दॅन मोस्ट अदर आणि प्लुरल नाउन. मग बघूया ते दॅन मोस्ट अदर आणि प्लुरल नाउन कुठे, बॉम्बे इज रिचर दॅन मोस्ट अदर, आलं का लक्षात, टाउन इन इंडिया. त्याचं उत्तर काय येईल, त्याचं उत्तर येईल 4. मग या प्रश्नाचं उत्तर काय आलं, 6व्या प्रश्नाचं उत्तर काय आलं, 4. डन. नेक्स्ट पुढे प्रश्न क्रमांक 7 बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स. तलाठी लातूर 2014ला तो प्रश्न विचारला आहे. द क्लायमेट ऑफ मुंबई इज मोर प्लेझंट दॅन दिल्ली. आता आपण मुंबईच्या क्लायमेटची तुलना करतोय बरं का, मुंबईच्या क्लायमेटची तुलना आपण दिल्ली शहराशी नाही, दिल्लीच्या क्लायमेटशी करतोय. इथं दिल्ली झालं आहे म्हणून काय पाहिजे, जर तुलना करताना एकवचनी असेल तर दॅन नंतर आपण दॅट वापरतो, दॅन दॅट ऑफ अशी रचना वापरतो. म्हणजे दॅन दॅट ऑफ अशी रचना जेथे असेल ते तुमचं उत्तर असेल, कारण क्लायमेट तिथे एकवचनी दिलेलं आहे म्हणून एकवचनी नामासाठी दॅन नंतर दॅट ऑफ ही रचना वापरतात. मग बघा, द क्लायमेट ऑफ मुंबई इज मोर प्लेझंट दॅन ऑफ दिल्ली, नाही, ऑफ दॅट ऑफ राहिला. द क्लायमेट ऑफ मुंबई इज मोर प्लेझंट दॅन दॅट ऑफ, आला का इथे, दॅन दॅट ऑफ दिल्ली. द क्लायमेट ऑफ मुंबई इज मोर प्लेझंट दॅन दॅट ऑफ दिल्ली. म्हणजे मुंबईचं
हवामान हे दिल्लीच्या हवामानापेक्षा अधिक काय आहे, हवेशीर आहे, आनंद काय प्लेजंट आहे, सुखकारक आहे असा त्याचा अर्थ आहे. मग लक्षात घ्या इथे तुलना क्लायमेटशी झाली, म्हणजे मुंबई शहराचं क्लायमेट आणि दिल्ली शहराचं क्लायमेट अशी तुलना दर्शवायचं आहे. म्हणून क्लायमेटची तुलना दर्शवण्यासाठी आपण त्यानंतर दॅट ऑफ अशी रचना करतो. लक्षात घ्या. डन. चौथं बघा, द क्लायमेट ऑफ मुंबई इज मोर दॅन, इथं तर रचना चुकली, मोर प्लेजंट दॅन ॲज नाही येत. लक्षात घ्या. मग लक्षात आलं, एक सिंग्युलर असेल तर काय दॅन दॅट ऑफ, आणि प्लुरल असेल तर दॅन दोज ऑफ. रोड्सचं आपण बघितलं, मुंबईज रोड्स, बरोबर. इथे मुंबई क्लायमेट ऑफ मुंबई आहे. डन. नेक्स्ट पुढे बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, फाइंड द सेंटेन्स विच इज इन सुपरलेटिव्ह डिग्री. मध्ये 4 प्रकार तुम्हाला सांगितले ते बघूया त्याच्यात. आता व्हेरी फ्यूने पॉझिटिव्ह डिग्री असते. काय असते, पॉझिटिव्ह डिग्री सुरू होते व्हेरी फ्यूने. राम इज वन ऑफ द क्लेवरेस्ट बॉईज इन द क्लास. आता इथं लक्ष द्या, वन ऑफ द क्लेवरेस्ट बॉईजची रचना ही सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये येते. वन ऑफ द ची रचना येऊन त्यानंतर जर अनेक वचनी नाम येत असेल तर ती रचना सुपरलेटिव्ह डिग्रीची असते. बरोबर. राम इज क्लेवरर दॅन पाहिजे मोस्ट अदर बॉईज इन द क्लास. क्लेवर इथं चुकलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे ही कंपॅरेटिव्ह डिग्रीची रचना झाली असती केव्हा, जर इथे ER आला असता तर ही कंपॅरेटिव्ह डिग्री झाली असती, पण ही चूक आहे. लक्षात घ्या. मग राम इज ॲज क्लेवर ॲज अदर बॉय. राम इज ॲज क्लेवर ॲज एनी अदर बॉय इन द क्लास. इथे एनी मिस झालेला आहे. हे वाक्य देखील पॉझिटिव्ह डिग्रीचं आलं असतं, परंतु येथे मिस झाल्यामुळे ते येणार नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विचारलं आहे सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्रीमधलं जे दुसरं एक्झाम्पल आहे ते बरोबर आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आलं 2. डन. नेक्स्ट पुढे प्रश्न क्रमांक 9 बघा, नथिंग इन आवर लाईफ इज सो इम्पॉर्टंट ॲज डेली. ॲज किंवा नॉट सो ॲज ही रचना पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये येते. नॉट सो ॲज ही रचना, सो ॲज ही रचना पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये येते. कंपॅरेटिव्ह नाही येणार. पॉझिटिव्ह डिग्री येईल, निगेटिव्ह नाही. नन ऑफ द अबव नाही. मग याचं उत्तर काय येईल, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये येईल. झालं. नथिंग इन आवर लाईफ इज सो इम्पॉर्टंट ॲज हेल्थ. म्हणजे आरोग्याशिवाय आपल्या जीवनात काहीही महत्त्वाचं नाही. म्हणजे आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. हेल्थ इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स इन आवर लाईफ, असं त्याचा अर्थ आहे. डन. पुढे मग प्रश्न क्रमांक 10 बघा, लेड इज द हेविएस्ट ऑफ ऑल मेटल्स. ऑफ ऑलची रचना वापरली आहे. ऑफ ऑल नंतर नेहमी अनेक वचनी नाम येतं. लक्षात घ्या. ऑफ ऑल नंतर जर एक वचनी नाम दिलं तर ते वाक्य व्याकरणदृष्ट्या चुकतं. लक्षात घ्या. डन. मग इथे बघा, चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द सेंटेन्स. आता इथे लक्षात घ्या बरं का, लक्षात घ्या. आता कंपॅरेटिव्ह डिग्री वापरताना आपण काय म्हणू शकतो, हेवी आहे ना, हेवियर दॅन मोस्ट अदर किंवा हेवियर दॅन ऑल अदर. या दोघांनंतर नाऊन काय यायला पाहिजे, प्लुरल यायला पाहिजे. लक्षात घ्या. डन. ठीक आहे. मग बघा, लेड इज हेवी देन, वाक्य चुकलं, हेवियर पाहिजे आपल्याला. लेड इज ॲज, इथं ॲज हेवी पाहिजे. ॲज हेवी ॲज एनी अदर मेटल, तेही सुद्धा चुकलं, कारण एनी अदर नंतर एक वचनी नाम येतो. ओके, चुकलं. लेड इज हेवियर दॅन ऑल अदर मेटल्स. झालं. लेड इज हेवियर दॅन ऑल अदर मेटल. किंवा हे वाक्य जर असं राहिलं असतं, लेड इज हेवियर दॅन मोस्ट अदर मेटल्स, तर ते सुद्धा बरोबर राहिलं असतं. लेड इज नॉट हेवियर ऑफ ऑल अदर मेटल्स नाही. हे वाक्य लक्षात घ्या, याची रचनाच चुकलेली आहे. डन. ऑफ ऑल नंतर अदर वापरत नाही, हे पण लक्षात घ्या, तुम्हाला सांगितलं होतं. डन. मग याच्यात कोणतं वाक्य बरोबर आलं, या वाक्यामध्ये सी हा पर्याय बरोबर आला. सी कुठे आहे, सी आहे 1 मध्ये, म्हणजे त्याचं उत्तर आलं 1. डन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11 बघा, द वेदर इज डॅश डॅश दॅन लास्ट वीक.
द्यान आला आहे म्हणजेच कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये द्यान येतो, लक्षात घ्या. मग तेथे आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह वापरायचा आहे, म्हणजेच त्याला ER लागला पाहिजे, किंवा इरेग्युलर ॲडजेक्टिव्ह असेल तर मोर प्लस A1 पाहिजे, लक्षात घ्या. डन. आता वॉर्म हा PDचा ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे त्याला आपण ॲडजेक्टिव्ह 1 म्हणतो, तो येणार नाही. वॉर्मर हा काय आहे, हा CDचा ॲडजेक्टिव्ह आहे, बरोबर आहे. याला आपण A2 म्हणू, म्हणजे कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, बरोबर. वॉर्मेस्ट हा SDचा ॲडजेक्टिव्ह आहे, आपण त्याला A3 म्हणू, सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आपल्याला द्यानच्या आधी काय पाहिजे, कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह पाहिजे. मोर वॉर्म हा देखील CDचा ॲडजेक्टिव्ह आहे, परंतु मोर वॉर्म केव्हा येऊ शकतं, जर त्याला ER प्रत्यय लागू शकतो, पण दोन व्यक्तींची किंवा शहरांची वस्तूंची तुलना असेल, एकाच वस्तूची 2 गुणांची तुलना असेल, शहरांच्या 2 गुणांची तुलना असेल, त्यावेळेस मोर वॉर्म येऊ शकतं, परंतु इथे काय एकच आहे, बरोबर आहे, वेदर. मग येथे वॉर्मर हे ऑप्शन बरोबर येईल, कारण कंपॅरेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह येथे फक्त कोणता आहे, वॉर्मर आहे. डन. नेक्स्ट पुढे प्रश्न क्रमांक 12 बघा. नो अदर बॉय इन द क्लास इज. आता नो अदरने जेव्हा वाक्य सुरू होतं तेव्हा ते वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचं असतं, आणि नो अदर नंतर येणारं नाऊन हे काय असतं, सिंग्युलर असतं. इन द क्लास इज. आता बघा, नो अदर बॉय इन द क्लास इज. आता म्हटलं आहे तर म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपण ॲज, ॲडजेक्टिव्ह ॲज अशी रचना घेतो, कारण सुरुवात कशाने झाली आहे, नो अदरने. मग आता याच्यात बघा, ॲज पॉझिटिव्ह डिग्रीचं ॲडजेक्टिव्ह ॲज A1 ॲज अशी रचना पाहिजे. बघा, टॉलर ॲज अशी रचना येत नाही, मोर टॉल ॲज अशी रचना देखील येत नाही पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. ॲज टॉल ॲज काय सांगितलं मी, ॲज टॉल ॲज ॲज आहे, परत काय आहे, A1 आहे. A1 म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह, परत काय आहे, ॲज आहे. हे वाक्य बरोबर. टॉल दॅन नसतं, टॉलर दॅन असतं, पण कंपॅरेटिव्ह डिग्री नाही आहे तिथे, पॉझिटिव्ह डिग्री, म्हणून त्याचं उत्तर काय येईल, 3. कसं, नो अदर बॉय इन द क्लास इज ॲज टॉल ॲज रमेश. कोणताही मुलगा वर्गात रमेश एवढा उंच नाही, असा त्याचा अर्थ आहे. डन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13 बघा. आयडेंटिफाय द कंपॅरेटिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग. काय विचारलं आहे, कंपॅरेटिव्ह फॉर्म म्हणजेच काय विचारलं आहे आपल्याला, A2 विचारला आहे, म्हणजेच मोर किंवा ER असा फॉर्म विचारला आहे, लक्षात घ्या. डन. आता बघा, फाईन. फाईन काय आहे, हा A1 आहे, म्हणजे हा PDचा फॉर्म आहे, पॉझिटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे. फायनेस्ट हा A3 आहे, म्हणजे हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे, लक्षात घ्या. फॅन्सी. फॅन्सी हा देखील इरेग्युलर A1चा फॉर्म आहे, लक्षात, पॉझिटिव्ह डिग्रीचा. मोर फॅन्सी, मोस्ट फॅन्सी किंवा हां. आता फायनर. फायनर हा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे, बरोबर. आणि आपल्याला काय विचारलं आहे, कंपॅरेटिव्ह फॉर्म. काय विचारलं आहे, कंपॅरेटिव्ह फॉर्म, म्हणजेच याचं उत्तर काय येईल, 4. लक्षात आलं. डन. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आलं 4. आयडेंटिफाय द कंपॅरेटिव्ह फॉर्म आउट ऑफ द फॉलोइंग. आयडेंटिफाय द कंपॅरेटिव्ह फॉर्म आउट ऑफ द फॉलोइंग. तलाठीला तो 2015ला हा प्रश्न विचारला आहे. परत तेच तुम्हाला तेच सांगितलं. काय पाहिजे, कंपॅरेटिव्ह फॉर्म म्हणजेच काय, A2, म्हणजेच त्याला आपण काय म्हणूयात, ER किंवा मोर, जिथं तुम्हाला दिसेल ते त्याचं उत्तर असेल. बिझी हा PD पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हचा फॉर्म आहे, म्हणजे हा नाही येणार. बिझियर हा कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या ॲडजेक्टिव्हचा फॉर्म आहे, म्हणजेच हा काय आहे, A2 आहे, बरोबर आहे. बिझिएस्ट हा A3 आहे, म्हणजेच हा काय आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे, बरोबर आहे. क्लमझी हा देखील पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे A1चा सेन्स आहे, पॉझिटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे, हा सुद्धा येणार नाही, म्हणजे कंपॅरेटिव्ह फॉर्म काय येईल, बिझियर. डन. यस. म्हणून प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आलं 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15 बघा. आयडेंटिफाय द कंपॅरेटिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. परत तेच विचारलं आहे, कंपॅरेटिव्ह फॉर्म म्हणजेच काय शोधायचं आहे आपल्याला, ER किंवा मोर, किंवा अजून त्याला आपण म्हणूयात A2,
म्हणजेच कंपॅरेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह. आता म्हणजे काय आलं, आता लवलियर हा CD म्हणजेच काय झाला, A2चा फॉर्म आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे. लवली हा काय आहे, हा पॉझिटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे, लक्षात घ्या. डन. लवलीएस्ट हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजेच हा A3 आहे. आणि लव्हिंगली हा पॉझिटिव्ह डिग्रीचा ॲडव्हर्ब आहे. आलं का लक्षात, पॉझिटिव्ह डिग्रीचा ॲडव्हर्ब आहे, लक्षात घ्या. डन. आता यामध्ये बघा, लवलियर हा कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आलं 1. डन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16 बघा, कंपॅरेटिव्ह फॉर्म तोच विचारला आहे परत. आयडेंटिफाय द कंपॅरेटिव्ह फॉर्म आउट ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता सांगा मी, आता मी तुम्हाला हे वर्ड गुड, बेटर, पेज घेऊन सांगतो बघा, PD, CD आणि SD. गुड, बेटर, बेस्ट, बॅड, वर्स, वर्स्ट. म्हणजे हे काय आहेत, A1 म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह 1 पॉझिटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह, A2 म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह नंबरचा 2, आणि A3 म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह 3. बरोबर आहे. तर याच्यात बघा मग कंपॅरेटिव्ह कोणता आहे, बेस्ट हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजेच हा A3 आहे, तो येणार नाही. गुड हा PDचा ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजेच हा A1 आहे. आपल्याला काय विचारलं आहे, कंपॅरेटिव्ह फॉर्म विचारला आहे, तो येणार नाही. बेटर हा CDचा फॉर्म आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीचा फॉर्म आहे, A2 आहे, उत्तर बरोबर. फाईन हा PDचा डिग्रीचा फॉर्म आहे, म्हणजे A1 हा देखील येणार नाही. मग या प्रश्नाचं उत्तर काय आलं, कंपॅरेटिव्ह फॉर्म म्हणजे बेटर. लक्षात आलं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17 बघा. व्हेरी फ्यू टाउन्स इन इंडिया आर ॲज रिच ॲज मुंबई. व्हेरी फ्यू चेंज इंटू कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्रीवर मंडळाचं जास्त प्रेम आहे, लक्षात घ्या. कंपॅरेटिव्ह डिग्रीचे जास्त वाक्य विचारलेले आहेत. काय विशेष प्रेम असतं एखाद्या मंडळाचं, ठीक आहे, बघूयात. मोस्टली म्हणजे इकडून उचलून तिकडे टाक, तिकडून उचलून तिकडे टाक असा प्रश्न आहे, लक्षात घ्या. सोडवताना आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपलं माइंडसेट ठेवायचं. डन. ज्या 100 एरर्स मी अगोदर टाकलेल्या आहेत त्या जर व्यवस्थित केलं ना, तर तुमचा कोणताच प्रश्न जाणार नाही. आहे का याच्यावर, आहे का काही पण नाही आहे, लक्षात घ्या. डन. चेंज इट इंटू कंपॅरेटिव्ह डिग्री. बघा मग याच्यात कंपॅरेटिव्हमध्ये करायचं आहे आपल्याला. जेव्हा वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये व्हेरी फ्यूने सुरू होतं, तेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन मोस्ट अदर प्लस प्लुरल नाऊन पाहिजे. अशी जे ते रचना दिसेल ते तुमचं उत्तर. मुंबई इज रिचर दॅन मोस्ट अदर टाउन्स इन इंडिया. मोस्ट अदर प्लस अनेकवचनी नाऊन, कंपॅरेटिव्ह डिग्री. पहिले झालं CD, ठीक आहे. हां, मुंबई इज रिचर फ्रॉम. वाक्यरचना चुकलेली आहे, काही वाचण्याची गरज नाही. मुंबई इज वन ऑफ द रिचेस्ट टाउन्स. हे कोणतं आहे, सुपरलेटिव्ह डिग्री आहे, लक्षात सुपरलेटिव्ह डिग्री आहे. लिहिताना मी SD लिहिलं, CD लिहिलं होतं, हे देखील चुकलं. आपल्याला काय पाहिजे, कंपॅरेटिव्ह पाहिजे. नो अदर टाउन इन इंडिया इज ॲज रिच ॲज मुंबई. हे पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे, परंतु ते वन ऑफ दच्या रचनेत बसत नाही. व्हेरी फ्यू राहिला असता तर पॉझिटिव्ह डिग्रीचं बरोबर आलं असतं. हे पॉझिटिव्ह डिग्री, हे सुपरलेटिव्ह डिग्री. मग आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीचं प्रॉपर एक्झाम्पल कोणतं येईल, हे. डन. येस. म्हणून प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आलं 1. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 18 बघा. चूज कंपॅरेटिव्ह फॉर्म ऑफ बॅड. ऑलरेडी मी तुम्हाला मागे दाखवलं बघा, 1-2 जर मागे गेलं बघा. बॅड हा पॉझिटिव्ह डिग्री, वर्स हा कंपॅरेटिव्ह, वर्स्ट हा सुपरलेटिव्ह. डन. तुमचं उत्तर सापडलं असेल तुम्हाला. तर व्हेरी बॅड, व्हेरी हा पॉझिटिव्ह डिग्रीसोबत येतो, हा A1 आहे, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचाच ॲडजेक्टिव्ह त्याला आपण धरूया. वर्स्ट हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे तो काय A3 आहे. वर्स हा A2 आहे, म्हणजेच कंपॅरेटिव्ह
डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे, लक्षात घ्या. डन. आणि नन ऑफ दिस. मग आता बघा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा फॉर्म कोणता आहे, वर्स आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आलं 3. डन. आता प्रश्न क्रमांक 19 बघा. महाबळेश्वर इज ॲज डॅश डॅश ॲज. जेव्हा ॲज A1 ॲज, जेव्हा ॲजमध्ये रिकामी जागा असते तेव्हा ॲजमध्ये कोणतं ॲडजेक्टिव्ह वापरावं, पॉझिटिव्ह डिग्रीचं ॲडजेक्टिव्ह वापरावं, म्हणजेच A1 वापरावं. ॲडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म वापरावा. लक्षात आलं. कूलर हा कंपॅरेटिव्हचा फॉर्म आहे, हा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा फॉर्म आहे. ठीक आहे. मोस्ट कूलर हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा फॉर्म आहे, हा पण चुकला. मोस्ट कूलेस्ट इथं अजिबात येणार नाही, ही एस टी असताना याची काही गरज नसते. कूल हा A1 आहे, म्हणजेच हा पॉझिटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे, हा बरोबर. मग इथं काय येईल, महाबळेश्वर इज ॲज कूल ॲज माथेरान. डन. फुल स्टॉप पाहिजे. येस. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 20 बघा. मुंबई इज रिचर दॅन मोस्ट अदर सिटीज इन इंडिया. मुंबई इज रिचर दॅन मोस्ट अदर सिटीज इन इंडिया. आणि काय सांगितलं सूचना, चूज द करेक्ट डिग्री. म्हणजे जेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन मोस्ट अदरची रचना येते, दॅन मोस्ट अदर प्लस प्रॉपर नाऊनची रचना येते, तेव्हा पॉझिटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह करताना आपण नाही, त्यांनी फक्त विचारलं चूज द करेक्ट डिग्री. म्हणजे डिग्री ओळखा कोणती आहे. म्हणजे ही कोणती आहे, मोस्ट अदर येणारा भाग काय असतो, CD असतो, म्हणजेच कंपॅरेटिव्ह डिग्री असतो. बरोबर आहे. मग कोणतं उत्तर येणार बघा. येथे पण ओळखामध्ये पण कंपॅरेटिव्हच विचारली, ती सुपरलेटिव्ह नाही आहे, ते काय आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. डन. मोस्ट अदर. आता काही विद्यार्थ्यांना असं वाटतं मोस्ट हा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये येतो, पण मोस्ट केव्हा येतो, मोस्ट त्याच्यात द आर्टिकल असतो. याच्यात आहे का द आर्टिकल, नाही आहे. द मोस्ट ब्युटिफुल, द मोस्ट हँडसम, हां, द मोस्ट गॉर्जियस, लक्षात, द मोस्ट हार्डवर्किंग, अशा पद्धतीचा ॲडजेक्टिव्ह असेल तर मोस्ट येतो सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये. लक्षात घ्या. मग हा प्रकार कोणता आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीचा आहे. लक्षात आलं. पण प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आलं 1. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 21 बघा. रिराईट द सेंटेन्स युझिंग पॉझिटिव्ह डिग्री. चला थोडंसं प्रेम कमी झालं कंपॅरेटिव्ह डिग्रीवरचं, पॉझिटिव्ह डिग्री आहे. मुंबई इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन ऑफ इंडिया. जर जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफची रचना असते तेव्हा पॉझिटिव्ह डिग्री ही व्हेरी सुरुवात होते. शोधा व्हेरी फ्यू कुठं असेल, व्हेरी फ्यू जिथे असेल ते तुमचं उत्तर आहे. लक्षात आलं. व्हेरी फ्यू नंतर अनेकवचनी नाम यायला पाहिजे आणि अनेकवचनी नामानंतर क्रियापद देखील अनेकवचनी यायला पाहिजे. हे तुमचं उत्तर आलं. बाकीचं काहीच वाचायचं गरज नाही. आता आपण 20-21 प्रश्न सोडलेत, माइंड सेट झाला असेल. डन. मग प्रश्न क्रमांक 21चं उत्तर आलं 4. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 22 बघा. मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. द बिगेस्ट म्हटलं आहे, नंतर पुढे एकवचनी नाऊन आहे. जेव्हा या प्रकारचं वाक्य असेल सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये होकारार्थी म्हणजे एकमेव, तेव्हा त्याचे कंपॅरेटिव्ह कोणती डिग्री सांगितले, द करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ दिस सेंटेन्स इनटू निगेटिव्ह. त्याचे निगेटिव्ह सांगताना, कारण नो अदरचा जो फॉर्म असतो तो निगेटिव्ह दर्शवतो, तो फक्त पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये येतो. आलं का लक्षात. आता याच्यात बघूयात आपण. वन ऑफ द म्हणजे याची रचना असेल, विदाऊट वन ऑफ दची रचना असेल तर पॉझिटिव्ह डिग्री आपण नो अदरने सुरुवात करतो आणि नो अदरचं वाक्य हे निगेटिव्ह असतं. लक्षात घ्या. डन. ऑल सिटीज इन इंडिया आर ॲज बिग ॲज मुंबई इज रॉंग. अ फ्युअर सिटीज रॉंग, रचनाच रॉंग आहे. नो अदर सिटी, नो अदरच्या नंतर एकवचनी यायला पाहिजे. लक्षात घ्या. इन इंडिया इज ॲज बिग, क्रियापद देखील काय यायला पाहिजे, एकवचनी यायला पाहिजे. लक्षात घ्या. ठीक आहे. सिटीनुसार नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज बिग ॲज मुंबई, हे निगेटिव्ह आहे बरं का. लक्षात घ्या. काय आहे, निगेटिव्ह आहे. लक्षात घ्या. मग चौथं वाक्य बघा. मुंबई इंडिया हॅज नो लेस सिटीज ॲज बिग ॲज मुंबई इज. नॉनसेन्स सेंटेन्स आहे. लक्षात घ्या. मग कोणतं वाक्य बरोबर आलं, हे वाक्यामध्ये अर्थ जुळत नाही म्हणून नॉनसेन्स, अर्थहीन वाक्य आहे खालचं. लक्षात आलं. नेक्स्ट मग प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आलं 3. प्रश्न क्रमांक 23 बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. हिरो इज वन ऑफ द बेस्ट पेन्स. वन ऑफ दची रचना आहे आणि नाऊन अनेकवचनी आहे.
तर काय सांगितलं त्याने, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता कंपॅरेटिव्ह येईल तर दॅन मोस्ट अदर प्लस प्लुरल नाऊन येईल आणि पॉझिटिव्ह जर आली तर व्हेरी फ्यू प्लस प्लुरल नाऊन प्लुरल व्हर्ब येईल. बघा मग, व्हेरी फ्यू पेन्स आर ॲज गुड ॲज हिरो. व्हेरी फ्यू पेन्स आर ॲज गुड ॲज हिरो. वाक्य पहिलं पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे. दुसरं, नो अदर पेन्स, हे तर येऊ शकत नाही. नो अदरने तर सुरुवातच होणार नाही, कारण वन ऑफ द म्हटलं तर अनेकांपैकी एक, मग ते पॉझिटिव्ह डिग्री व्हेरी फ्यूने सुरुवात व्हायला पाहिजे पहिलं वाक्य बरोबर. हिरो इज बेटर दॅन एनी अदर पेन. दॅन एनी अदर म्हटला तर एक वचनी येतो, हे वाक्य चुकलं आहे. हिरो इज बेटर दॅन एनी अदर पेन, सेम वाक्य झालं का. बेटर दॅट, दॅट आहे इथे चुकलं. मग याचं करेक्ट सेंटेन्स कोणतं आलं, नंबर 1. व्हेरी फ्यू पेन्स आर ॲज गुड ॲज हिरो. म्हणून प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आलं 1. म्हणजे बघा किती परीक्षेमध्ये ते रिपीट झालं आहे. सांगलीला झालं, साताराला झालं, मुंबईला झालं, गोंदियाला झालं, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बुलढाणा, मुंबई उपनगर काय सुटलं, पुणे सुटलं, जळगाव सुटलं, आणखी काय सुटलं, मराठवाडा काय सुटला का, विदर्भात आहे की तर औरंगाबाद, पुणे ते पण नाही सोडलं यांनी. ठीक आहे, औरंगाबाद, पुणे. म्हणजे बघा या प्रश्नावर किती प्रेम आहे. डन. त्याच्यामुळे काय रिपिटेशन प्रचंड असतं, लक्षात घ्या. या पद्धतीने जर तुम्ही करत गेलात ना तर कोणतीही परीक्षा असो तुम्हाला व्यवस्थित सोडवता येईल. डन. पुढे बघा, मग याच्यात बघा काय सांगितलं त्यांनी, फक्त पहिलं बरोबर आहे. ठीक आहे, ओनली फर्स्ट इज करेक्ट, मग बाकीचं काहीच वाचायची गरज नाही. डन. प्रश्न क्रमांक 24 बघा, करेज इज मॅन्स शुअरेस्ट वेपन इन डेंजर. शुअरेस्ट, मॅन्स शुअरेस्ट. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा अपॉस्ट्रॉफी एस येतो तेव्हा द आर्टिकल येत नाही, कारण तो ॲडजेक्टिव्ह असतो आणि आर्टिकल हे देखील कसलं काम करत असतात, ॲडजेक्टिव्हचं काम करत असतात, लक्षात घ्या. डन. जेव्हा वाक्यात माय, आवर, योर, हिज, हर, देअर किंवा पोझिशनचं वाक्य येत असेल, जसं अपॉस्ट्रॉफी एस लागलेलं वाक्य येत असेल, तेथे त्यापुढे नो आर्टिकल असतो, लक्षात घ्या. आता प्रश्न विचारतात मुलं, सर शुअरेस्टच्या पुढे द का नाही आलं, कारण इथे काय आलं आहे, अपॉस्ट्रॉफी एस आला आहे, तो देखील आर्टिकल सारखंच काम करतो, लक्षात घ्या. माय, आवर, योर, हिज, हर, देअर किंवा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतील, म्हणजे हे पोझिशन दाखवणारं वाक्य असेल तर त्याच्यापुढे आर्टिकल येत नाही, लक्षात घ्या. ही डिग्री कोणती आहे, ही डिग्री आहे सुपरलेटिव्ह डिग्री. टिक मार्क डिग्री इन द सेंटेन्स. आलं आपलं उत्तर, सुपरलेटिव्ह डिग्री ती, लक्षात घ्या. कंपॅरेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह नाही. मग याचं उत्तर काय आलं, 24चं उत्तर आलं 1. डन. पुढे प्रश्न क्रमांक 25 बघा, केतकी इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द क्लास. केतकी इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द क्लास. आता बघा हे एक पहिलं एक्झाम्पल आलं इरेग्युलर ॲडजेक्टिव्हचं, म्हणजे मोस्ट लागलं आहे ब्युटिफुलच्या पूर्वी, कारण ब्युटिफुल हे असं ॲडजेक्टिव्ह आहे त्याला कंपॅरेटिव्ह करण्यासाठी ER लागत नाही, म्हणजे ब्युटिफुलर आपण असं म्हणत नाही, किंवा सुपरलेटिव्ह करण्यासाठी ब्युटिफुलेस्ट असं म्हणत नाही. याला जर सुपरलेटिव्ह करायचं असेल तर आपण मोस्ट लावतो, याला जर कंपॅरेटिव्ह करायचं असेल तर आपण ब्युटिफुलच्या आधी मोर लावतो, बरोबर. म्हणजे ही दिलेली डिग्री कोणती आहे, ही दिलेली डिग्री SD आहे, कारण तिथे काय आहे, ब्युटिफुल या इरेग्युलर ॲडजेक्टिव्हच्या आधी मोस्ट आलेला आहे. मी त्याला इरेग्युलर याच्यासाठी म्हणतो की त्याला ER-EST प्रत्यय लागत नाही कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह करताना. मग सुपरलेटिव्हमध्ये ESTचं काम कोण करतं, मोस्ट, आणि कंपॅरेटिव्हमध्ये ERचं काम कोण करतं, मोर. डन. आता याच्यात बघा चेंज इंटू काय म्हटलं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री म्हटलं आहे. मोर ब्युटिफुल जिथं तुम्हाला दिसेल, कारण एकमेव आहे, मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर अशी रचना जिथे दिसेल ते तुमचं उत्तर असेल. मग बघा, केतकी इज मच ब्युटिफुल दॅन एनी अदर गर्ल इन द क्लास. ठीक आहे, केतकी इज मच ब्युटिफुल नाही, आता इथं मोर ब्युटिफुल पाहिजे. केतकी इज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर गर्ल इन द क्लास. पहिलं वाक्य चूक आहे, केतकी इज मोर ब्युटिफुल, कारण हा इथे कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे, लक्षात आलं. हां, कंपॅरिझन दर्शवताना इरेग्युलर ॲडजेक्टिव्ह असेल तर आपण काय मोर वापरतो. हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं ॲडजेक्टिव्ह आहे, बरोबर. केतकी इज मोर ब्युटिफुल दॅन मोस्ट अदर गर्ल्स, लक्षात घ्या. आता इथे केतकी इज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर गर्ल्स आणि मोस्ट अदर गर्ल्स, ही रचना बघा, ही अशी रचना केव्हा येते, जर हे वाक्य असं राहिलं असतं, केतकी इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल गर्ल्स इन द क्लास, तर हे कंपॅरेटिव्ह बरोबर आलं असतं. डन. हां, केतकी इज ब्युटिफुल दॅन एनी अदर गर्ल इन द क्लास, मोर पाहिजे इथे, म्हणून ते वाक्य चुकलं. मग याच्यात एकच वाक्य बरोबर आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं, जो दिलेला सेन्स आहे त्या पद्धतीचं
2 नंबरचं वाक्य बरोबर आहे. आता मी तुम्हाला एक बघा, हे वाक्य जर असं राहिलं असतं बघा, केतकी इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल गर्ल्स इन द क्लास. आता हे वन ऑफ दचं वाक्य आहे बरोबर. म्हणजे कोणती डिग्री आहे? ही झाली सुपरलेटिव्ह डिग्री. आता याची कंपॅरेटिव्ह डिग्री कशी आली असती? केतकी इज मोर ब्युटिफुल than most other girls in the class. आलं लक्षात? ही कोणती डिग्री झाली असती? ही झाली असती CD. तिसरं, आता याची पॉझिटिव्ह डिग्री कशी आली असती? व्हेरी फ्यू गर्ल्स in the class are as beautiful as केतकी. लक्षात घ्या, हा एक प्रकार असतो. केव्हा? जेव्हा हे वन ऑफ दचं वाक्य राहिलं असतं. तर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कंपॅरेटिव्हमध्ये आणि पॉझिटिव्हमध्ये या पद्धतीने आलं असतं. लक्षात आलं? आणि हे विदाऊट वन ऑफ द तिथे दिलं आहे. विदाऊट वन ऑफ दमध्ये कसं येणार? केतकी इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द क्लास, असं वाक्य. तर याचं कंपॅरेटिव्ह असं येणार, केतकी इज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर गर्ल इन द क्लास. त्याचं पॉझिटिव्ह असं येणार, नो अदर गर्ल इन द क्लास इज ॲज ब्युटिफुल ॲज केतकी. या पद्धतीने येणार. लक्षात आलं? हा पण एक प्रकार लक्षात ठेवा. मुद्दा म्हणून म्हणजे हे जे वाक्य होतं कोणतं? केतकी इज मोर ब्युटिफुल दॅन मोस्ट अदर गर्ल्स. आहे का? पहा बरं, आहे का याच्यात? कोणतं? सॉरी, मागे जायचं आपल्याला. केतकी इज मोर ब्युटिफुल दॅन मोस्ट अदर गर्ल्स हे केव्हा आलं असतं? जेव्हा दिलेलं वाक्य वन ऑफ दमध्ये राहिलं असतं तर त्याचं कंपॅरेटिव्ह हे आलं असतं. पण दिलेलं वाक्य विदाऊट वन ऑफ द आहे म्हणून त्याचं कंपॅरेटिव्ह हे आलं. लक्षात आलं? डन. नेक्स्ट चला मग पुढे. प्रश्न क्रमांक 26 बघा. पिक द करेक्ट चॉईस फ्रॉम द गिवन बिलो. यू आर मोर इंटेलिजंट दॅन आय एम. म्हणजे तू माझ्यापेक्षा अधिक हुशार आहे, म्हणजेच मी तुझ्या इतका हुशार नाही. आय एम नॉट सो क्लेवर किंवा इंटेलिजंट ॲज यू. असं जिथं वाक्य असेल ते तुमचं वाक्य बरोबर असेल. म्हणजे ही रचना कशी बघा. यू आर मोर इंटेलिजंट दॅन आय एम. यू आर मोर इंटेलिजंट दॅन आय एम. तू माझ्यापेक्षा अधिक हुशार आहे. म्हणजे याचा अर्थ काय? मी तुझ्या इतका हुशार नाही. या अर्थाचं वाक्य आय एमने जिथे सुरू होत आहे, म्हणजे नॉट सो ॲज अशी जिथे रचना असेल ते तुमचं वाक्य असेल. यू आर नॉट लेस इंटेलिजंट दॅन आय एम. वाक्याचा अर्थ जुळतो आहे का बघा. आय एम नॉट मोर इंटेलिजंट नाही येणार, नॉट सो इंटेलिजंट असं येईल. हे कंपॅरेटिव्ह झालं नाही. आय एम नॉट सो इंटेलिजंट यू आर. हे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे बघा. आय एम नॉट सो इंटेलिजंट ॲज यू आर हे पॉझिटिव्ह डिग्रीचं करेक्ट सेंटेन्स आहे. यू आर द मोस्ट इंटेलिजंट पर्सन हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. परंतु जेव्हा दोन व्यक्ती वस्तू पदार्थामध्ये डायरेक्ट तुलना असते त्याचे दोनच डिग्री पॉसिबल असतात. एक तर कंपॅरेटिव्ह आणि दुसरी पॉझिटिव्ह. त्याची सुपरलेटिव्ह डिग्री होत नाही, कारण सुपरलेटिव्ह डिग्री मोर दॅन 2 असते. झालं? सांगितलं ऑफ द 2ची रचना असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्री, ऑफ द 3, ऑफ द 4, ऑफ द 5 असेल तर सुपरलेटिव्ह डिग्री. मग लक्षात घ्या, 2चा संदर्भ जिथे येत असेल म्हणजे दोन व्यक्ती, वस्तू, पदार्थ, स्थळ, घटनामध्ये जर कंपॅरिझन केलं जात असेल तर त्याच्यात 2च डिग्री पॉसिबल आहेत, एक कंपॅरेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. लक्षात आलं? पॉझिटिव्ह याचं उत्तर येईल आय एम नॉट सो इंटेलिजंट ॲज यू आर. मी तुझ्या इतका हुशार नाही. या अर्थाने यू शेवटी आला आहे म्हणून त्या अनुषंगाने आर आपण हे क्रियापद घेतलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 26चं उत्तर आलं 3. डन. प्रश्न क्रमांक 27 बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द स्टेटमेंट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द स्टेटमेंट. रबर इज नॉट सो चीप ॲज प्लास्टिक इज. म्हणजे इथे काय तुलना झाली आहे? काय तुलना झाली बघा. ही रबर आणि प्लास्टिकमध्ये तुलना झाली आहे.
रबर इज नॉट सो चीप ॲज प्लास्टिक. रबर हे प्लास्टिक इतकं स्वस्त नाही. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, प्लास्टिक हे रबरपेक्षा जास्त स्वस्त आहे असा त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे. म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री यायला पाहिजे. बरोबर आहे. याची काय यायला पाहिजे, कंपॅरेटिव्ह डिग्री यायला पाहिजे. लक्षात घ्या. बघा, प्लास्टिक इज चीपर दॅन रबर. प्लास्टिक इज चीपर दॅन रबर. प्लास्टिक हे रबरपेक्षा स्वस्त आहे. पहिलं वाक्य हे कंपॅरेटिव्ह डिग्री याची येणार. दिलेलं वाक्य हे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये होतं. तुम्हाला माहिती आहे ॲज ॲज, सो ॲज, नॉट सो ॲजची रचना पॉझिटिव्ह डिग्री असते. आता बघा, प्लास्टिक इज मोर चीप. मोर चीपची काहीच गरज नाही. मोर चीप केव्हा येतो, लक्षात घ्या. प्लास्टिक इज मोर चीपर, चुकीचा ॲडजेक्टिव्ह वापरला आहे, ते चुकला. प्लास्टिक इज चीपर टू रबर. चीपर नंतर दॅन असतो, टू नसतो. टू कुठे येतो, ज्युनियर टू, सिनियर टू है ना, इन्फेरियर टू, सुपेरियर टू, प्रेफर टू, प्रेफरेबल टू, प्रायर टू, टू येतो. म्हणजे हे ऑप्शन कसे चुकीचे आहेत, तर फक्त याच्यात पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 27चं उत्तर आलं 1. डन. नेक्स्ट. आता याच्यामध्ये बघा, प्रश्न क्रमांक 28 बघा. सप्लाय ॲप्रोप्रिएट कंपॅरेटिव्ह ऑर सुपरलेटिव्ह टू ईच ऑफ द फॉलोइंग. द पेन इज डॅश डॅश दॅन द सोट. दॅन आला आहे, मग याच्या पुढे काय यायला पाहिजे, कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह यायला पाहिजे. म्हणजेच ER किंवा मोर या फॉर्ममध्ये आलं पाहिजे. बघूयात. मोर मायटी. आता मोर मायटी, मायटीला ER लागतो, तो रेग्युलर आहे म्हणजे मोर मायटी वापरायची गरज नाही आहे. बरोबर. मायटियर बघा, ER लागला इथे, 2 नंबरचं बरोबर आहे. मायटी हा पॉझिटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह डिग्रीच्या ॲडजेक्टिव्हसोबत द्यान येत नाही. द्यान फक्त कुठे येतो, कुठे येतो, कंपॅरेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह असेल त्यासोबत येतो. बरोबर. मोस्ट मायटी, मोस्ट मायटी हा फॉर्मच रॉंग आहे. मायटीएस्ट असं होतं, मग तिथे मोस्ट लावणं चुकीचं आहे. मग येथे द्यान असल्यामुळे याचा कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह येथे येईल मायटियर. म्हणून द पेन इज मायटियर दॅन द सोड. म्हणजे तलवारीपेक्षा पेन हा जास्त ताकदवान आहे. जे लेखणी करतं, तलवारी 10-20 माणसांचे गळे कापू शकते, पण चुकीचं जर लिहिलं तर किती माणसांची हत्या होते हे तुम्हाला माहीत आहे. हे काही सांगायची गरज नाही आहे. म्हणून तलवारीपेक्षा पेन जास्त धारदार आहे असं म्हणतात. आलं का लक्षात, किंवा जास्त शक्तिशाली आहे असं म्हणतात. लक्षात आलं. नेक्स्ट. म्हणून प्रश्न क्रमांक 28चं उत्तर आलं 2. तर विद्यार्थी मित्रांनो, डिग्री ऑफ कंपॅरिझनवर जे 28 प्रश्न होते, त्या 28 प्रत्येक प्रश्न, त्या 28 पैकी प्रत्येक प्रश्न, ईच अँड एव्हरी क्वेश्चन मी अतिशय सिस्टमॅटिक एक्सप्लेन केलेलं आहे. प्रत्येक प्रश्नाचं 4ही ऑप्शनचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर हे लेक्चर तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि हे लेक्चर संपवतो. धन्यवाद.